आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। आज मुंबईमध्ये थोड्याच वेळात ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींची सरकारच्या सोबत एक बैठक होते। सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासकीय उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित असतील। हे बैठक सह्याद्रीकडे रवाना झाले आणि थोड्याच वेळात हे शिष्टमंडळ सह्याद्रीवर पोहोचेल आणि प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात होईल। या बैठकीसाठी ओबीसीचं शिष्टमंडळ थोड्याच वेळापूर्वी मुंबईत दाखल झालंय आणि ते आता सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचेल। सध्या हे शिष्टमंडळ छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोहोचलं आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रणाली, कोण कोण या शिष्टमंडळात आहे? मिलिंद, जर आत्ताच हे शिष्टमंडळ जे आहे ते निघालेलं आहे जाण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहाला ही भेट होणार आहे। आपण जर बघितलं तर वडीगोद्री इथून जे ओबीसी नेते आलेले आहेत ते या शिष्टमंडळामध्ये सहभागी असणार आहेत। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी आधी या सगळे एकत्रित आले आणि त्यानंतर आता एकत्रितरित्या इथून हे सगळेजण सह्याद्री अतिथीगृहाच्या दिशेने निघालेले आहेत। त्याच्यामध्ये छगन भुजबळ आहेत, गोपीचंद पडळकर आमदार जे धनगर नेते आहेत आणि त्या व्यतिरिक्त वडीगोद्री या गावातून आलेले जे ओबीसी आंदोलक आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहे असं हे शिष्टमंडळ इथून म्हणजे छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाहून सह्याद्री अतिथीगृहासाठी निघालेले आहेत। बर, काही सह्याद्री अतिथीगृहाकडे रवाना होण्यापूर्वी या शिष्टमंडळाची आपापसात काही चर्चा बैठक झाली? कोणकोणते मुद्दे यात असतील किंवा चर्चा केली जाईल? प्रामुख्याने सगळे सोयरे हा जो शब्द एकूण या शब्दाचा अंतर्भाव जो आहे तो मराठा आरक्षणामध्ये करावा, ही जी मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, ज्या मागणीसाठी ते सातत्याने आंदोलन करत असतात, त्या मुद्द्यावर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। आपले मुद्दे म्हणजे सगळे सोयरे हा शब्द अंतर्भूत केल्यानं काय परिणाम होऊ शकतो, त्याचा ओबीसी समाजाचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणावर कसा परिणाम होऊ शकतो, हे सगळे मुद्दे आजच्या या छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी बैठकीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची अंतर्गत माहिती आहे। कारण हे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री त्याचबरोबर महत्त्वपूर्ण प्रशासकीय अधिकारी यांच्यासमोर ओबीसीचे जे नेते आहेत, ओबीसीचे जे मुद्दे आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत या संदर्भामध्ये त्यांची चर्चा होणार आहे, बैठक होणार आहे आणि त्या सगळ्या मुद्द्यांचा अंतर्भाव आजच्या या छोटेखानी बैठकीमध्ये होता। प्रणाली, तू मगाची जर का वडीगोद्री मधली पत्रकार परिषद बघितली असेल तर त्यावेळेला ओबीसी नेत्यांच्या वतीने हे सातत्याने सांगण्यात आलं, हाके जे उपोषण करतात त्यांनी हे सातत्याने सांगितलं की लेखी स्वरूपातलं आश्वासन आम्हाला हवंय, तर हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेऊ किंवा विचार करू। आज या शिष्टमंडळाकडनं अशा स्वरूपातलं लेखी काही आश्वासन मागितलं जाणार आहे का? काही सांगण्यात आलंय? माध्यमांशी बातचीत केली कोणी? माध्यमांशी तर त्यांनी चर्चा केली नाही, परंतु एकूणच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांचं जे काही आंदोलन मध्यंतरीच्या काळामध्ये झालेलं आहे त्याला खूप झुकतं माप राज्य शासनानं दिलेलं आहे, असा कुठेतरी समज जो आहे तो ओबीसी नेत्यांमध्ये आणि ओबीसी समाजामध्ये पसरलेला आहे। मनोज जरांगे आंदोलन करतात, मागण्या मांडतात आणि त्यांच्या मागण्या राज्य शासन हे मान्य करून घेतं, असा कुठेतरी एक समज या सगळ्या नेत्यांमध्ये आणि समाजामध्ये पसरलेला आहे। आता त्याला सरकार अटकाव कसं करतं? ओबीसी नेते जे आहेत ती जी मागणी करतायत लेखी आश्वासन यासाठी ते मागतायत, कारण अनेक वेळेला मनोज जरांगे यांच्यासाठी शासनानं लेखी आश्वासनं दिलेली आहेत, अगदी GR सुद्धा काढलेले आहेत। त्यामुळं कुठेतरी ओबीसी समाज जो आहे तो दुखावला गेलेला आहे। आमच्या हक्काचं आरक्षण हे दुसऱ्यांना दिलं जात आहे, दुसऱ्या मार्गानं मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामध्ये घुसवलं जात आहे, अशी त्यांची भावना आहे आणि त्या दृष्टीनं आजची ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे। प्रणाली, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।